आईला इथंच तर बोलावलं होतं. कुठं गेलं हे? कुठे राव मयूर शेठ? अरे आपल्याला नियोजन करायचंय ना. हा इथं बोलावलं होतं की जंगलात. हा तिथंच आहे का? कुठं तिकडं आतमध्ये आहे का? तिकडं काय उपटीतोय? बरं बरं आलो 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 थांब. एवढ्या पार काठवणात बसला बाई. बरं आहे का आठवणातच लई लोक तारा देतात इथं आजकाल. बसल्या घुसायचं नाही ना. बसू दे बस. कसली काठी आहे बाबा? सुई बाबळीची काठी. सुई बाबाची नाही सु काचा. बाबा. बरी नाही घुसली तुला. काय बसायचं अवघड आहे बाबा. म्हणतो? काय बघत होती? काय नाही बघत असंच पिक्चर फुल HD ला HD नाही पबजी ती. काय आलो याला का तुला भेटायला आणि तू असं मोबाईल मध्ये डोकं घालून बसलाय. एक मिनिट थांब थोडा राहील एक मारायचं राहिलं थांब. अरे काय ते झालं झालं दे ठेवून ते. झालं 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 झालं. डोक्याची मंडई झाली तू PUBG खेळत बसलाय. कसं काय कोण केली मंडई तुझ्या डोक्याची? काय सगळ्यांनीच. काय मंडई आम्हाला भेटा ना. अरे काय बाबा घरचे मागं लागल्यात लग्न कर. एक तर पोरगी भेटा ना. पोरगी भेटली तर म्हणते पोरग काम काय करते. आपल्याला नाही काम करायचं. पोरग हिंडतंय म्हणा बोंबलत असं. अरे आपल्याला बिझनेस करायचा आहे सांगितलंय मी घरी. झालं 10 वर्ष बिझनेस करायचा आपल्याला. दाढी नव्हती आता दाढी उगवली पार हातभर. हा आणि त्यांचं एक चाललंय राव का दाढी काढा दाढी काढा. मग दाढी कोण काढतंय? दाढीवाल्याला कोण पोरग द्यायची तेव्हा? दाढीवाल्याला कोण पोरगी द्यायची? आता स्टाईल आहे त्यांना काही माहित नाही का पार असं दाढी काढून पार जायचं मग ती पसंत करणार. असं थोडी असते. पैसा पाणी नोकरी बिकरी असल्यावर दाढी पैसा काय आपल्याला खानदानी पैसा नाही. काय पोरींच्या बापांना आहे ना काय करावं काही कळत नाही. त्याला नोकरीवाला पाहिजे शेती पाहिजे सगळंच पाहिजे. कसं करायचं? काय आता अवघडी. तू कुठपर्यंत आले? तू बघायला गेलते ना. काय आता काय सांगावा. मग पुरीवाली म्हणते तुम्ही आधी फोटो पाठवा आणि माई म्हातारी म्हणजे तुम्ही आधी पाठवा. त्यातच गुतलंय मला. मी बघतो इकडे मी बघतो त्यांची वाट कधी पाठवायचं आता म्हणता येणार तुम्ही आधी पाठवा. त्याला काय होतंय जमलं तर जमून माझं लवकर. आईला म्हणजे आमच्यासारखंच खेळ आहे. यायला मग सगळीकडेच असले काय. एक तर किती दिवस झालं वाट बघतोय मी. एक होती ती बी गेली सोडून. पैसा नाही म्हणून. अवघड काय करावं आता. पहिले तरी मला पाहुणे यायचे. आता तर एक पण फिरकाना. आणि पाहुणे आले की पहिले गावात चौकशी करतात पोरग कसे. गावाला सांगते फिरतय बोंबलं तिकडं. गावात पहिलं ना सांगतात वळू सारखं हिंडत. काय बोलायचं अवघडे. काय असं काठवणात बसायची. लाज वाटते माणसं पाहुणे जायची आता. आणि मी तर त्यासाठी पाहुण्यांकडे जाणं सोडून दिलं. या जत्रा तर काहीच करत नाही मी. पाहुण्यांकडे गेलं की म्हणते झालं का लग्न. पाहुण्यांकडे गेली की पुरीला फोटो डायरेक्ट. माझ्या मामाने तर विचारलं बी नाही मला. काहीच नाही. पहिलं लहानपणी चिडवायचा तुझी बायको. मोठं झाल्यावर विषय नाही काढला. असंच आता सगळ्यांचं. आमच्या स्टिकर ठेवा आता. कारण काहीतरी नियोजन मग जाऊ दे. काय करता नियोजन? लय तिच्या आईला वाशात लय दिवस झाला खाल्लं नाही. करता का काहीतरी नियोजन? काय खिशात रुपया नाही माझ्या तर. करा मयूर शेट आहेत तुम्ही. शेट नाही राव आम्ही गरीब माणसं आहे का. घरी गायांचा गोठा आहे कोंबड्यांचं खुराडी आहे. आणखी 2-4 अंडी नाही तर आण कोंबडीच. चल मी आणतो येतो. म्हातारी माग काठी घेऊन पळते आधीच. म्हातारीला सांगायचं सारे कोंबड्या साऱ्या पोरांनी कोंबड्या खाऊन टाकल्यात. हे काय राहिलं 2-4 तेवढंच. आपण गपचिप जाऊ ना. मी पाहिलं त्या दिवशी मस्त कोंबड्या तुमच्या इथे. आधी बसलेली असते म्हाताऱ्याला आपलं कोंबड्याला राखा. म्हाताऱ्याला राखा नसेल कोंबड्याला कुठं राखा नाही. म्हाताऱ्या तुमचं लय आजीपासून उठत नाही.
प्रेम आहे त्यांचं तेवढं. बघ म्हातारपणाला त्यांचं फुटतंय काय पोकळी ती आयला माझ्या आजीला असं म्हणायचं ना. ऐकूय आजी सुगरण. मग म्हातारी झोपती का वा? म्हातारी झोपती 12 वाजता निम्याच्या. आयला मग काय करायचं रे? काहीतरी आयडिया करावं लागेल आता. कर तू नियोजन करू शकतो राव. मला लय तलब झाली माहिती रे. बकर बघायला कोणतरी आपल्याला. कोण बकरा बघ तू बघून इथं जवळचे कोणी तरी द्यायना. एक आयडिया आली मला. काय तुझ्या आईला मी नसतो इथं तरी. मग बस तसंच तेवढीच एक पर्याय आपल्याकडे आता. काय पर्याय आहे तसला? करून ते आपण नियोजन सापड एक बकरान लगेच. कोण सापडणार आहे आपल्याला? आपणला का लय उताळाला ईद असल्याला. अरे तुम्ही तेच चालेल. चल त्याला लय टेन्शन आलंय. बायकून वैताग दिला. काय एवढा पैसा पाणी कशाला काहीच उपयोग नाही. मस्त कमावलं आयुष्यात. पैसा पाण्याचा काहीच उपयोग नाही. बायकोच नाही सुखच नाही तर. आई बांधते की इकडं बायको बांधते की इकडं. सगळं पाग डोक्याला खुराक केलाय. काय कोण ऐकाना. शेवटी एकटा पडलो. अगं मी शेवा बोलतोय. माझा नंबर बी डिलीट केला का तो? हा हे असलं प्रेम केलं जे तो. काय तू सगळं आईच्या ऐकण्यात गेली बघ. अगं एवढ्या दिवसाचं प्रेम आणि तू आईचं ऐकते. लय वाईट करते बर का. लय वाईट करते. परत लय पश्चाताप होईल तुला. नको येड्यागत करू. ये माझ्याकडं. आग पैसा पैसा काय करते. जीवनात सगळा पैसाच आहे. हो ग आता माझं प्रमोशन झालं या. पॅकेज वाढलंय माझं. आता त्याला काय उपयोग आहे. आता तूच नाही माझ्यापाशी तर त्याचा काय उपयोग आहे त्या पॅकेजला. किती तुला समजून सांगू बाई. ये तू येऊ का तुला नेला येऊ का नेला. असं नको करू. नवरा आहे तुझा. कसला जर केला तर नवरा आहे असं उलट बोलते का. समजून घेत जा जरा. अरे आय हाय तुझ्या आय हाय माहिती आहे मला. पण तिथे किती आहे प्रमाण असते ना. अरे जग सगळं असते कान भरायला. तू किती आहे ते तुला कळलं पाहिजे ना. काय ते तुला समज ना. आता मी किती सांगावं तुला समजून. किती पहिल्यापासून तुला समजून सांगतोय ग. तरी तुला कळ ना. तू आईचं सगळं खरं करते. आता काय म्हणावं तुला. अरे आईचं बी आहे काय हो की. पण किती त्याला प्रमाण असतं. माहिती आहे मला. तुझ्या आईनं जन्म दिला या. तुला 18 वर्ष वाढवली. बरोबर आहे. तिचं बी ऐकलं पाहिजेच की. पण भविष्यात तुझा बी विचार कर ना. तू बायकोगत काय राहणार ना बी. काय बोलणार बी. आणि आता तो नंबर बी डिलीट केला या. फोन केला तर म्हणते कोण बोलतंय. कसं व्हायचं ग. असं नको येडागत करू. ये तू. तुला मी आज न्यायला येतो. मी माझ्या आईला सांगितलंय सगळं समजून. आता तुला बी सांगतोय. हो का आला आता गावात ठेवली. तुला इथे पुण्यात ठेवतो. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. पुण्यात फ्लॅट बी घेतला. आता इथे निवांत आपण दोघं राहू. तुमच्या दोघांचं काय बनवणार नाही ते. आणि तुझ्या आईला जरा समजून सांग. नको एवढी येडागत करू. अरे पैसा पैसा किती पैसा पैसा करते. किती तुला पाहिजे पैसा. अरे नको एवढी येडागत करू. तुला आत्ता पाठवू का पैसे. आता पाठवू का पैसे. किती पाठवू सांग. अरे पैसा ही सगळं जेवण नसतं. मग एक काम कर. तुला मी न्यायला येतो. तयार होऊन बस. ठेवू का मग. हां तुला मी तिथं आलो घरापाशी की कॉल करतो. अरे तेवढं सुख नाही बघ. काय झालं पाहून लय टेन्शन मध्ये दिसताय. काय सांगू पाहुणं तुम्हाला. सगळा पैसा बिसा सगळं आहे आपल्याकडं. हा घरदार आहे. गाड्या बिड्या चांगला आहे. हा
काय बायको आणि आईचं काय पठ्या ना बघा. अरे, लय अवघड झालं. लय अवघड म्हणजे वैताग आला बा. एवढं कमावते कोणासाठी तीच मला कळणार बा. हा ना, लय अवघड झालं. ही आजकाल असं चाललंय. लय बायकोचं आणि सासूचं अजिबात पटत नाही. पटतच नाही तर. आणि त्यात बायको काय करते तिच्या आईला सारखी फोन करते ती ऐकत बसते आईचं. हा ना, आणि आई जशी तिची म्हणल हा. तशी ती उड्या. मग आई तू भांडण लावून देत असेल निभार. सारखी भांडणं तर सारखी 5 मिनिटाला ऑफिस मधून आलो नाही तर यांचं चालूच. हा. आई एकीकडं तर हम्म. बायको एकीकडं. काय करावं काय कळत. डोक्याला खोराड झाला या. हम्म. धड कामात लक्ष नाही धड घरात लक्ष नाही कुठेच नाही. लय वाईट होते का. असं वाटायला लागलंय संन्यास धारण करावं. संन्यास नका दारून करू. काय करायचं बघा आता एवढी प्रॉपर्टी ही आता कोणाला द्यायची. काय करायचं आता हे? मी काय आता उपयोगच नाही बा. तुम्ही भेटले तर म्हणून सांगतो, तुम्ही आपले माणूस आहेत ते म्हणून सांगतो तुम्हाला. बोलाय जाऊ. आपल्या इथं एका गावात एक बाबा आहे, दाढीवाला बाबा म्हणून. हा. एक नंबर माणूस आहे. होय का हा, काय सांगता. तिकडे गेले की अख्खं सुखच सुख अख्खाचे. मी किती सुखी दिसते बघा तोंडावर. होय का आहे हा. तुमचा नटवटो विचार आहे बरं हा, का. मी ती सांगतो कोण तुम्हाला. आहे बाबा कुठं असतो. बाबा इथंच असतोय आपल्या जंगलात इथं. होय हा, तो लय दिवस झालोय तपस्या करतोय. काय रे, बघा की आपलं तेवढं हा. सेटिंग लावा की राव. सेटिंग लावतो बरं का. पण नक्की होईल ना पण आपल्याला फरक पडेल ना. फरक पडते मग. बघा आता आपलं पंतप्रधान कोणी, मोदी. मोदी ना. हा त्याच्यामुळे झालं पंतप्रधान तो. होय का. हा, ते दाढीवाला बाबा आता दाढी ठेवतात ना सर. हो आयला मोदी सर बी दाढी ठेवते तर राव. हा. ते पंतप्रधान आयला मग आहे ना. त्यांचं गुरु आहे काय ते. हा, मग विषय का आता. आयला मग माझं नाही की राव मला एकदा नाही की तिथं. आता तुम्हाला नेऊ बरं का. पण आता दाढीवाले बाबाची थोडी दक्षिणा द्यावा लागते नाही बा. आपण देऊ काय असेल ते देऊ. हा. पण आपल्याला फरक पडला पाहिजे बा. फरक पडणार ना. ती बायको डोक्यात जे खुळ आहे का नाही हा. ते उतरला पाहिजे बा. असं खूप असं पळत पळत निघून जाईन. आयला बघा की राव तेवढं. बघतो बघतो ए, बघतो. न्यावं पाहुणं न्यावं मला न्या. चला की, चला चला मी घेऊन चला. काय चालू बाबा ध्यानात येत. अच्छा अच्छा बाबा वे बरोबर थांबायचं. मला बोलवा या. हा हा. ए गाई बने उठे. आले ती आले. बकरा आलाय. पण मी त्याला काय सांगू. त्याची बायको लय तारा देत त्याला. सासूची बायकोची भांडणं होत्या. अरे लय मच्छर चावले गाड्या इथं. आलो लगेच आलो. ये लवकर. बाबा माझं सगळं सॉल्व करा. चला चला चला. होय का. या. पोचलेलं बाबा दिसतो. काय टेन्शन घ्यायची गरज नाही आता. बाबा बाबा. सगळं नीट करतात. बाबा 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 अहो, आलीत, माझ्या आलीत. डोक्यात मला तुमचं लय मोठं कळलंय बघा. लय पोचलेला बाबा आहे. तुझी अडचण मला कळते. समद मला तुझ्या डोळ्यात दिसतंय. तू काही बी सांगू नको. सॉल्व करावं लय टेन्शन मध्ये यावं. चष्मा काढ. मला तुझ्या डोळ्यात बघू दे. अगा 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 अगा. लग्नाला 2 वर्ष झालेत. हो चालते का. लेकरू नाही बाळ नाही. नाही ना आवाज. हा. अहो, बायको पैशाच्या मागची गावास बोलतोय ना. लेकरू नाही बाळ नाही. बायको पैशाच्या मागची आहे. ए, बाबा आणि- तुम्हाला सगळं माहिती आहे बाबा. बाबा धन्य मला यात आम्ही होतो. मला ह्यातनं काढावं. हे मला येत आम्ही होतो तिथं काय आहे? हा सगळं ध्यान आहे आम्हाला. सगळं ध्यान येतं. असं केलं ना समजा आम्हाला कळतंय. बाबा मला या संकटातनं काढावं. लय मुक्त करा. लय टेन्शन मध्ये आहे बाबा. तुमचं काय असेल ना ते सगळं मी करतो. तुझ्या अडचणीचं एकच कारण आहे. तुझी सासू
हो खरं आहे बाबा. कळतंय का नाही बाबाला सगळं कळतंय का नाही हा पोचलेला बाबा येतो राव, पोचलेला बाबा येतो. बाबा माझं तेवढं मला संकटातून दूर करा, हो दूर करा. दूर करतो पण उपाय करावा लागेल. हा करणार तुम्ही सांगाल ते उपाय. करतो. लय अवघड उपाय. हा करतो मी तयार आहे सगळं करायला, पण सगळं नीट करून द्या हो बाबा. तो जर उपाय केलास तर तुझी बायको अशी पळत येईन पळत. हो बाबा करतो, तुम्ही सांगताल ते करतो बाबा. उपाय साधा नाही. हा, सांगा तुम्ही सांगा फक्त, मी करायला तयार आहे. अमावास्याच्या राती हा मसनात जायचं, बर तिथली चिमूटभर राख घ्यायची बर आणि बायकोच्या जेवणात मिक्स करायची. बर आपण बायको माहेरात आहे हो. मग माहेरात जाऊन मिक्स कर. बर पण नक्की येईल ना पण माझी बायको माघारी. आणि मग आणि तिच्या सासूचा बी माझ्या सासूचा बंदोबस्त करा. सासूचा पण उपाय करतो मी. ती सारखी मध्ये ढवळाढवळ करते बघा. तिच्या ढवळाढवळीचं मी कारण सांगतो. ती तिच्या नवऱ्याला बी बंद येऊ देत नाही. हा, खरं आहे राव, खरं आहे तू खरं. एक काम कर, तिच्या जेवणात बी काहीतरी मिक्स कर. आता काय मिक्स करू बाबा. टाक मारून. हो तू गा बस, तू गप, मी सांगतोय ना. मला या संकटातून दूर करा हो बाबांना सांगा हो, मला या बाबा. संकटातून दूर करा. काही पण होऊ द्या किती बी पण खर्च ह्याला होऊ या दे, मी तयार संकटातून आहे. बाहेर काढा. मी तयार आहे, खर्च करायला तयार आहे, पण मला या संकटातून दूर करा बाबा. हा हात बघू. होय, बाबांना काय होतं? बाबा सगळं अख्खं तुमच्या जेवढं मागचं टेन्शन आहे का ते सगळं ध्यानात आणतात. बाबा इथं पॉवरफुल आहे. हम्म. आलं माझ्या हो, लक्षात. काय झालं बाबा? खरं कारण आलं माझ्या लक्षात. काय झालं बाबा सांगा तरी. तुझ्या बायकोला बाहेरचा वास आहे. कुठला? कुठला वास आहे? बाहेरचा. वास वास नाही, वासा वासा. वासा वास वासा म्हणजे बाहेरची एक हाडळीन तिला लागली. अयो बाबा मग आता काय करावं लागेल? बाळातीन. काय करावं लागेल बाबा? तिला जरा मटणाचा रस्सा पाहिजे. हा मटणाचा रस्सा पाहिजे तिला. जर का मटणाचा रस्सा दिला तर तुझ्या बायकोच्या मागची ती इडापिडा पळून जाईल. बाबा आणि खरं मी होईल ना? अंगारा देतोच. हा, खरं होईल ना तेवढा बाबा? उतारा करा हा. आणि पण मला ह्यातनं बाहेर काढा मोठा बाबा. उतारा आहे. मी करायला तयार आहे बाबा, मला ह्यातनं बाहेर काढ. लय काढणार. टेन्शन मध्ये आहे अहो मी. काढणार. धड कामावर लक्ष नाही, घरात लक्ष नाही. माझीच अवस्था बघा कशी झाली, लय वाईट झाली हो आलं आलं अवस्था माझ्या बाबा. ध्यानात. आले आले ध्यानात आले. तुझी बाबा सासू असलं टेन्शन सगळ्याचं नाही. कारण आहे. हं. आले ध्यानात. सासूचा तेवढा बंदोबस्त करा बाबा. सासूचा मी बंदोबस्त करतो. करा पण बाबा. उपाय तू कर. मी जे हो, सांगन ते तुला करावं लागेल. हो, करतो आणि बाबा. नाही केलं नाही बाबा मी आता तयार करतो बाबा. तुम्ही सांगा आता काय करायचं, आता करतो मी. मला फक्त तुम्ही सांगा, पण मला ह्यातनं बाहेर काढा. उतारा सांगतो मी तुला. जसं सांगितलंय मशानात जायचं, हा राग घ्यायची, हा. बायकोच्या जेवणात मिक्स करायची. बर बायकोच्या जेवणात मिक्स करून बर 8 दिवस ते तसंच ठेवायचं. बर. काय जायचं मसनात राग घेऊन यायची, जेवणात मिक्स करायची. म्हणजे 8 दिवस जायचं, चालायचं? राग घेऊन यायची, जेवणात मिक्स करायची. बर. तुझी बायको बघ 8व्या दिवशी तुझ्या सोबत तुझ्या घरी येईन. खरं का बाबा? खर एवढा सांगितलेला उतारा तू केला. बाबा. 8 दिवसात तुझी बायको तुझ्या घरी. हो बाबा मी आताच करतो, आजपासूनच करतो मी. आजपासून तुझं चालू झालंय. तुझ्या नाही, मागची करतो. इडापिडा सगळी पळून जाणार. ठीक आहे बाबा. नाही पळून गेली परत ये मला भेटायला. ठीक आहे मी बाबा. इथंच तुला भेटतो की बरं, बरं, परत. ठीक आहे. हो, ठीक आहे बाबा. बापरे, पोहोचलो ना इथं. पुढे पोहोचले. असं का करते ते हो? दक्षिण 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 बघ, दक्षिण लागते. हा, दक्षिण. किती? लवकर लवकर दक्षिण. अहो बाबा, दक्षिण लागते. हा दक्षिण होय. लवकर ठेवा लवकर. किती द्यायचं? होय, किती देऊ? ठेवा तुमच्या मनात ठेवा काहीच ठेवायचं. 100 ठेवू का? 100 ठेवू का? 100 जास्त दे, जास्त. 500 500 हा. 500. हजार हजार ठेवा, हजार 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 बाबा बाबा. हे बी धरा, हे बी धरा. हे बिजार हे बिजार. बाबा हो बाबा. बाबा एवढं मला ह्यातून दूर करा बरं का बाबा. तुम्ही काही लोड घेऊ नका बाबा. ओट माग वळून बघायचं नाही. माग वळून बघायचं नाही. हो, ठीक आहे बाबा, मला ह्यातनं बाहेर काढा.
चायला पहिला किती आले रे 500 1000 आयला 1100 रुपये एका तासात वा आयला क्वार्टरची मटणाची बी सोय झाली का येदा तुझ्या आईला हे बघ 1100 बाबा लोकांचं लय बरं असतं रे येऊ आता आहे 2 कटर तुला एक मला तुला एक मला एक आणि तंदूर लॉलीपॉप हा लॉलीपॉप माय मी ठेवतो ना मिठू बरं माझ्याकडे खिस्सा आहे हॉटेलला जायचं हॉटेलला जायचं ना तो दाब्याव आजीबाईचा दाबा